अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाजरीन, आपण बघत आहोत आपलं अलसफा कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे। नाजरीन, अलसफा कोकणी न्यूज चॅनलची हमेशा ही कोशिश असतं की कौम व मिल्लतचं जी हुनार, फनकार आणि कौमची खिदमत करणारी लोकं असतात त्यांच्या हौसला अफजाईसाठी काही ना काहीतरी इकदाम करत राहणं। आज की खबर ह्या चीज़वर मुश्तमिल है। जैसा कि अपन जानता हूँ अपल्या खेडचो एक नन्हे मुन्ने तलबा व तालिबासाठी एक तालीमी इदारो ACB जो की निहायत मशहूर आहे आणि गेल्या 2 वर्षांखायनं आपण त्यांची ॲन्युअल गॅदरिंगचं रिपोर्टिंग करता हूँ आणि त्या वक्तार आपण बघला होता, नोट पण केला होता की कशी नन्ही मुन्नी 4 वर्षाची 5 वर्षाची पोरा आपल्या सलाहियतचो जो है इजहार करतात। तर ACB स्कूलची प्रिन्सिपल साहेबा मोहतरमा तबस्सुम बडे ह्यांना रिजनल टीचर ऑर्गनायझेशन दापोली ह्यांच्या इकडशी बेस्ट प्रिन्सिपलचा अवॉर्ड मिळालेला आहे। वाकई ही अवॉर्ड आणि हो एजाज काबिले रश्क आणि काबिले फख्र आहे। संघात त्यांना बेस्ट टीचरचा पण ह्या वक्तार अवॉर्ड दिला गेला। रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन ही महाराष्ट्रभरच्या सगळ्या स्कूलच्या टीचर्सची आणि प्रिन्सिपलच्या ह्यातनं चंद हजरातला किंवा खवातीनला चुनतं। आम्ही अलसफा कोकणी न्यूज चॅनलच्या तरफशी मोहतरमा तबस्सुम बडेला दिली मुबारकबाद पेश करता हूँ आणि पेश आहे ह्या वक्तार त्यांनी जी अलसफाशी गुफ्तगू केली ती बघत राहा आपलं अलसफा कोकणी न्यूज चॅनल। अस्सलाम वालेकुम मॅडम, सगळ्यात पहिले अलसफा न्यूज चॅनलवर आपला खैर मकदम आहे आणि अलसफा न्यूज चॅनल आणि त्याचं सगळं नाजरीन तुम्हाला तहे दिलशी मुबारकबाद पेश करतात की ही अचिव्हमेंट तुम्ही बोलता ना स्वतःच्या बलवर हासिल केला। तर जरा आपल्या नाजरीनला ह्याच्या बाऱ्यात डिटेल बोला। ॲक्च्युली ही जी स्कूल आहे माझी ACB प्ले स्कूल ती गेल्या 10 वर्षापासून आहे आणि आम्ही जी अंडर 5 वर्षाची जी पोरं आहात त्यांना आम्ही ट्रेनिंग वगैरे देतो, त्यांची तरबियत करतो इन द सेन्स म्हणजे त्यांच्या डिसिप्लिन, त्यांच्या बिहेवियर आणि त्यांच्या हर छोटी छोटी चीजवर लक्ष देतो, कारण बिगिनिंग जी आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही स्टार्टिंगशी अल्हम्दुलिल्लाह खूप मेहनत करत आलेला आहोत आणि त्यासाठी ही मेहनत माझी बोलतात ना रंग आईली जेव्हा मला रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनच्या इकडशी अवॉर्ड दिले गेलो आणि त्या लोकांनी मला जे सन्मानित केले तिच्यासाठी मला असं वाटतंय की मला तिचं फल मिळणार जी मी आजपर्यंत कोशिश करत आहे। बिलकुल लास्ट 2 वर्षाखायनं अल्हम्दुलिल्लाह आपलं अलसफा कोकणी न्यूज चॅनल तुमच्या स्कूलची ॲन्युअल गॅदरिंगची रिपोर्टिंग करतं आणि न सिर्फ आम्ही बल्कि सगळी नाजरीन अलसफाची गवाह आहात की खरोखर तुम्ही छोट्या बच्च्यावर मेहनत घेऊन त्याला एक बेहतरीन त्यांची सलाहित्यो उजागर करता। तर एक हिसाबाने बोलला जाल तर तुम्ही एक 1 मॅन शो आर्मी हाव। तर ह्यो तुमचं सफर केव्हा सुरुवात झालो, तुम्ही चालू केव्हा केला म्हणजे एज्युकेशन लाईनला टीचिंगच्या यातला? ऍक्च्युली मी पहिले अलबनातला ऍज अ टीचर अपॉइंट झालो होतो, तर मी 3 वर्ष टीचिंग केलो। त्याच्यानंतर जेव्हा मी नगरसेविका होतो खेड नगर परिषदला तेव्हा या फ्रँचायझीचं होणार राहिलं होतं आमच्यात आणि जस्ट अशी डिस्कस झाली की तुम्ही आमचं स्कूल हँडल कराल काय आणि त्यातनं माझी सुरुवात झाली। माशाअल्लाह माशाअल्लाह।
अच्छा, फ्युचर काहीतरी प्लॅनिंग असेल मॅडम तुमच्या? जी इंशाल्लाह मोप काही प्लॅनिंग आहात. ह्या लहान पोरांसाठी स्पेशली आम्हाला सोचायला लागतं की ह्यांच्या लेवलचं काय ऐसा घ्यायचं की ती लोक अंडरस्टँड करतील. एक मोठा पोर आहे ती लगेच अंडरस्टँड करतं, पण आम्हाला ह्या लहान पोरांच्यासाठी मोप काही विचार करायला लागतं आणि मोप हे सोचून समजून जी काय आम्हाला करायला लागतं ती सगळा डिपेंड असतं त्यांच्या मेंटॅलिटीवर. मग इन्शाल्लाह पुरं पण मोप काही प्रोग्राम्स आहात आणि आम्ही तुम्हाला इंट्रोड्यूस करत राहू इन्शाल्लाह. अलसफा कोकणी न्यूज चॅनल त्याचा सगळा स्टाफ, पूरी टीम आणि नाजरीन जो नेक ख्वाहिशात आणि दुआएं तुमच्या संगात आहात. अल्लाह इसिस तुम्हाला दिन दुनी रात चुनी तरक्की देव आणि दोनों जहांची कामयाबी देव. अलसफाशी बोलल्याबद्दल मोप मोप शुक्रिया. थँक्यू.